आज मला कॉलवर कमेंट आली. कशी? चला सांगते. माझ्या एका मैत्रिणीने खूप दिवसावर कॉल केला. बऱ्याच वर्षांनी आम्ही बोललो. ती बोलली, मोकळी साबुदाणा खिचडी कशी बनवू? होतच नाही. जेव्हा पण बनवते चिकटच होते. मी म्हणलं, त्यात काय अवघड? मी सांगते चल. त्यासाठी मोकळा भिजवलेला साबुदाणा, खिसलेला बटाटा, हिरवी मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ एवढंच लागतं. तर सर्वात अगोदर कढईत तेल गरम केलं आणि लगेच उपवासाचे चिप्स आणि दह्यातली सुकी मिरची तळून घेतली. ती सुद्धा चालते उपवासाला. बऱ्याच टिप्स सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चिप्स आणि सुकी मिरची तळून घेतल्यावर त्याच कढईत खिसून घेतलेला बटाटा घातला. तुम्ही इथे बटाटा कापून घाला किंवा उकडलेला बटाटासुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. खिसलेला बटाटा थोडा लवकर शिजतो म्हणून मी खिसलेला बटाटा घालते. त्यात हिरवी मिरचीची पेस्ट घालून छान मिक्स केलं. त्यातच थोडं मीठ घातलं, त्यामुळे बटाट्याला छान टेस्ट येते. बटाटा आणि मिरचीची पेस्ट छान भाजून झाली की एकदम मोकळा भिजलेला साबुदाणा घातला. साबुदाणा कसा भिजवायचा? तर पूर्ण साबुदाणा स्वच्छ 2 पाण्याने धुवायचा आणि फक्त साबुदाणा भिजेल इतपतच पाणी घालायचं. वर एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. आता लगेच भरपूर शेंगदाण्याचा कूट घातला आणि परतून घेतलं. भरपूर जण शेंगदाण्याचा कूट साबुदाण्याच्या वर घालून एकदाच फोडणीत घालतात, पण तसं न करता अगोदर साबुदाणा परतून घ्यायचा आणि वरून शेंगदाण्याचं कूट घालायचं. वरून चवीपुरतं मीठ घातलं आणि 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून वाफवून घेतलं. 7 मिनिटानंतर आपली मोकळी सळसळीत साबुदाण्याची खिचडी तयार झाली. पूर्ण साबुदाण्याची खिचडी तयार होईपर्यंत मी गॅसची फ्लेम लो ठेवली होती. जर तुम्ही फास्ट गॅसवरती खिचडी बनवली तर नक्कीच तुमची खिचडी चिकटच होईल. आता सोबत चिप्स, दहीची मिरची, थंडगार दही आणि लिंबाच्या फोडीसोबत सर्व करा. मस्त लिंबू पिळायचा, मिक्स करून दही घालायचं आणि एन्जॉय करायचं. या आषाढी एकादशीला अशीच मोकळी साबुदाण्याची खिचडी बनवा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.